गलाई बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार कटिबद्ध. उद्योगमंत्री उदय सामंत. बिट्यात गलाई बांधवांचा देशव्यापी महामेळावा. महाराष्ट्रातला जेम्स अँड ज्वेलर्सचा प्रकल्प सुरतमध्ये गेला म्हणून सरकारवर आणि माझ्यावर 2 वर्षांपूर्वी टीका झाली. पण मी आज अभिमानाने सांगतो की अपप्रचार राजकारणासाठी केला गेला. या देशातील सर्वात मोठे जेम्स अँड ज्वेलरी पार्क महाराष्ट्रात मुंबईत होत आहे. गलाई व्यवसाय हा मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये आणला जाईल. गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा दिला जाईल. गलाई बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. येथील जयमातादी मंगल कार्यालयात नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांच्या आयोजित केलेल्या देशव्यापी महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार सुहास बाबर, रांका ज्वेलर्सचे सर्वेसर्वा फत्तेचंद रांका, इंडियन असोसिएशन ऑफ हॉलमार्किंग सेंटरचे अध्यक्ष उदय शिंदे, नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक सतीश साळुंखे, अध्यक्ष गणपतराव पुदाले यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ज्यावेळी लोक काश्मीरला जायला घाबरत होते त्यावेळी गलाई बांधव लाल चौकात दुकान टाकणार होता. दुकान सुरू करण्याचं धाडस गलाई बांधवांनी केलं होतं. गलाई बांधवांची ताकद आम्हा सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे आम्ही जरी वेगळ्या पक्षात असलो तरी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. या पुढच्या काळात गलाई व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीने न करता आधुनिकतेनं करण्यात वाढवला पाहिजे. भविष्यात गलाई बांधवांसाठी क्लस्टर करायचं असेल तर गलाई बांधवांनी आपल्या भागात थांबलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. भविष्यात सोन्यावर प्रक्रिया करणारे उद्योग MIDC सुरू झाले पाहिजेत. जगातील सोनं सांगली सातारामध्ये आलं पाहिजे अशी भूमिका घ्यायची असेल तर उद्योग विभाग तुमच्यासोबत असेल. म्हसवड MIDCतील मूर्त स्वरूप देण्यासाठी दिल्लीला जावं लागलं तरी जाऊ. केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून म्हसवडला 3000 एकर क्षेत्रावर MIDC करणार आहोत. दुष्काळी भागातील युवकांना रोजगार देण्याची भूमिका घेणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे. तुमच्याकडे सूतगिरण्या आहे, तुमच्याकडे हा सगळा मोठा व्यवसाय आहे. हा सगळा व्यवसाय हा जर आपण एकत्र केला तर पश्चिम महाराष्ट्र एवढा सुपीक प्रदेश कुठचा आहे असं मला तर वाटत नाही. आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांना राजकीय ताकद देणं, राज्यकर्ते म्हणून राजाश्रय देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि तोच शब्द देण्यासाठी मी आणि गोरेसाहेब तिन्ही नेत्यांच्या साक्षीने इथं आलेलो आहोत. त्यांनी देखील इथं येताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली. त्यांना देखील सांगितलं की कार्यक्रमासाठी आम्ही कशासाठी जातोय. मी देखील एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, आम्ही दोघांनी मिळून अजितदादांना सांगितलं, त्या तिघांनी एकमतानं सांगितलं की ज्या घटकासमोर तुम्ही जाताय त्या घटकाच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे. आम्ही कुठेही मागं हटणार नाही हा शब्द देखील तिघांनी देऊन आम्हाला या व्यासपीठावर पाठवलेला आहे. आणि म्हणून आता तुमची देखील जबाबदारी आहे, तुमची देखील काही कर्तव्य आहे. या गोष्टीचा जर पाठपुरावा करायचा असेल तर तो फक्त राज्यकर्त्यांवर सोडून चालणार नाही. याच्यासाठी तुम्ही संघटनेनं देखील पुढाकार घेतला पाहिजे. संघटनेनं देखील मुंबईला आलं पाहिजे. वेळ पडल्यास तुमचे दिल्लीचे देखील प्रश्न आहेत. मी आणि गोरेसाहेब, सुहास भैया असेल, आम्ही सगळे वेळ पडल्यास आम्ही तुम्हाला दिल्लीला पण घेऊन जाऊ. पण या सगळ्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. आणि पाठपुरावा जर आपण केला तर त्याचं फलित चांगलं मिळतं हे आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. सुहास भैयांनी सांगितलं, विशालदादांनी सांगितलं की सांगलीच्या विमानतळाच्या संदर्भामध्ये देखील बैठक घेणं आवश्यक आहे. मी आज आपल्याला शब्द देतो, विमानतळ करणं काय माझ्या हातात नाही, पण विमानतळाची बैठक लावणं माझ्या हातात आहे. आणि ती बैठक आपल्या सर्वपक्षीय नेत्यांना बरोबर घेऊन पुढच्या महिन्याभरामध्ये माझ्या दालनामध्ये लावली जाईल हा देखील शब्द विशालदादा मी आपल्याला देतो. कारण शेवटी विकास जर करायचा असेल तर विकास करत असताना आपण सगळे एकत्रपणाने जर विकास केला तर खऱ्या अर्थानं त्या राज्याचा, त्या जिल्ह्याचा आणि त्या तालुक्याचा विकास होत असतो. माझ्यासारखा कार्यकर्ता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा येतो तर कुठेतरी आमच्या मनाला खंत वाटते बाळासाहेब की आम्ही कोकणामध्ये राजकारण करतो, आम्ही जिल्ह्यांमध्ये आमचं राजकारण करतो, परंतु आमच्या जिल्ह्यांमध्ये, आमच्या तालुक्यांमध्ये आम्ही सहकार रुजवू शकलो नाही. तुम्ही व्यासपीठावर आणलं होतं, त्या मंत्र्यांनी तुमचं 50% तरी काम केलं. हे पुढच्या वर्षी तुमच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. एवढीच ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण
आम्हाला दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि आमच्या दोघांचा जो सत्कार केला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पश्चाताप देखील होणार नाही आणि तो फुकट देखील जाणार नाही याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.